नमस्कार. मानवी शरीरामध्ये जी संरक्षक ग्रंथी असते किंवा शरीराची रक्षण करणारी जी ग्रंथी असते तिला टॉन्सिल्स असे म्हणतात. बऱ्याच वेळा शरीरामध्ये घशाला किंवा कानांना कोणत्याही प्रकारचे जर इन्फेक्शन झालेले असेल, कोणत्या जंतूंपासून जर संसर्ग झाला असेल, तर अशा वेळेस त्या घशामध्ये असणाऱ्या टॉन्सिल्स नावाच्या ग्रंथी या सुजतात. सुजल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असते. तसेच बराच इन्फेक्शनचा कालावधी वाढल्यामुळे त्या ग्रंथींमध्ये सेप्टिक होण्याची देखील शक्यता असते किंवा पस फॉर्मेशन होण्याची देखील शक्यता असते. टॉन्सिलायटिस असे या आजाराला म्हणतात. तर हा टॉन्सिलायटिस किंवा टॉन्सिल्सला सूज येणे हा मुख्यत्वे लहान मुलांमध्ये आढळून येणारा अशा स्वरूपाचा एक त्रास आहे. आयुर्वेदानुसार लहानपण हे कफाशी संबंधित असते किंवा लहानपणामध्ये कफदोष हा कार्यरत असतो. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप, उलटी, जुलाब अशा स्वरूपाचे त्रास होत असतात. तर लहान मुलांमध्ये या ज्या संरक्षक ग्रंथी असतात त्यांना इन्फेक्शनमुळे सूज येते आणि बऱ्याच वेळा इतर पॅथींचे डॉक्टर त्या टॉन्सिलचे निर्हरण करण्यास सांगतात किंवा त्या ग्रंथी काढून टाकण्याचा सल्ला देत असतात. असे करणे योग्य आहे का? तर माझ्या गेल्या 20 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये टॉन्सिल्स काढून टाकल्यामुळे तुमच्या घशाच्या ठिकाणी इजा पोहोचण्याची शक्यता असते, तुमच्या कानांना त्रास होण्याची शक्यता असते. तसेच ज्या संरक्षक ग्रंथी म्हणून ओळखल्या जातात त्यात जर शरीरामधून काढून टाकल्या तर शरीरामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण हे वाढू शकते. त्यामुळे मुलांची वाढ होणे ही जी नॅचरल प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबवली जाते. मुलांची व्यवस्थित वाढ होत नाही, त्यांचे शारीरिक आरोग्य व्यवस्थित वाढत नाही. तसेच मुलांच्या उंचीवर देखील या गोष्टीमुळे परिणाम होतो. त्यामुळे टॉन्सिलेक्टॉमी किंवा टॉन्सिल्स काढून टाकण्याची जी काही प्रोसिजर्स आहेत, ज्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला असेल तर तो सल्ला पूर्ण ऐकण्यापूर्वी तुम्ही जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा एकदा तरी सल्ला घ्या. त्या मुलांना जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा आणि जर डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला की टॉन्सिल्स काढून टाकणे हे खूपच गरजेचे आहे तर पुढे पाऊल उचलणे हे तुमच्यासाठी क्रमप्राप्त ठरू शकते. परंतु आयुर्वेदाच्या योग्य उपचार पद्धतीने तुमच्या मुलाच्या टॉन्सिल्स या ग्रंथी पूर्णपणे वाचवल्या जाऊ शकतात आणि टॉन्सिल्सचे ऑपरेशन पूर्णपणे टाळले जाऊ शकते. आता टॉन्सिल्स नेमके त्या टॉन्सिल्सला सूज कोणकोणत्या कारणांमुळे येत असते ते पाहूयात. सर्वात महत्त्वाचे लहानपण. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लहानपण हे कफाचा काळ म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे कफ दोष वाढवणारी जी काही कारणे आहेत त्या कारणांमुळे शरीरामध्ये इन्फेक्शन निर्माण होते आणि टॉन्सिल्सला सूज येते. गार पाण्याने आंघोळ करणे, गार हवेमध्ये खेळणे, थंड पाणी पिणे, थंड आईस्क्रीम खाणे, मिल्कशेक, फ्रूटशेक घेणे, तसेच अगदी सकाळच्या वेळेत फळे खाणे किंवा रात्री झोपताना फळांचे सेवन करणे, फूड सलाड खाणे, खूप अत्याधिक प्रमाणामध्ये बोलण्यामुळे, मोठमोठ्याने ओरडल्यामुळे, हवेमध्ये धावल्यामुळे, तसेच कान दुखणे, कानांमधून पुये येणे किंवा पाणी येणे, कान ठणकणे, कानामध्ये आवाज असणे या त्रासांमुळे देखील टॉन्सिल्सला सूज येऊ शकते. तसेच गार फरशीवर देखील लहान मुलांनी खेळल्यामुळे टॉन्सिल्सला सूज येण्याची शक्यता असते. आता या टॉन्सिल्सला सूज आल्यानंतर काही घरगुती उपाय केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला आराम निश्चितपणे मिळू शकतो. त्यासाठी मीठ आणि हळद यांच्या कोमट पाण्यामधून सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री दिवसातून 4 वेळा जर तुम्ही तुमच्या मुलांना गुळण्या करण्यास प्रवृत्त केले तर टॉन्सिल्सला आलेली सूज ही पूर्णपणे कमी होऊ शकते. तुळशीची 5 ते 10 पाने मध आणि आले रसासोबत जर दिवसातून 2 वेळा चावून खाल्ली तरीही टॉन्सिल्सला आलेली सूज ही पूर्णपणे कमी होऊ शकते. चांगल्या उत्तम दर्जाच्या बिया असलेल्या काळ्या मनुका एक 10 ते 15 रात्री झोपताना आणि सकाळी नाश्त्यानंतर जर तुमच्या मुलांना तुम्ही चावून खाण्यास दिल्या तरी त्याच्यामुळेही टॉन्सिल्सला चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो. तसेच आहारामध्ये पुदिना, आले, लसूण आणि हळद यांची चटणी करून अगदी कमी प्रमाणामध्ये मुलांना आहारामध्ये दिवसातून 3 वेळा थोड्या मात्रेत दिल्यामुळे टॉन्सिल्सला आलेली सूज कमी होते. इत्यादी घरगुती उपाय करूनही
त्या टॉन्सिल्सला आलेली सूज जर कमी होत नसेल तर अशा वेळेस जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे शमनोपचार केले जातात, त्यामुळे टॉन्सिल्सला आलेली सूज पूर्णपणे कमी होऊ शकते आणि तुमच्या मुलाचे टॉन्सिलचे ऑपरेशन पूर्णपणे टाळले जाऊ शकते.